वाईट चेंडू येतोय. वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर पहिलाच बॉल रजितच्या माध्यमातून वाईट हाताळला जातोय आणि अतिरिक्त धाव आणि या धावा अतिरिक्त बंद कराव्या लागतील. त्यामुळे चांगला बॉल आहे, चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पंचाकडे दाद मागली जाते परंतु चांगला बॉल डॉट चेंडू येतोय. दोन्ही पंच अमित आणि प्रथमेश आपण यायचंय डिसिजन साठी. मयूर आपण पण यायचंय. प्लेयर कोणताही अलाउड नाहीये, फक्त 12वा खेळाडू येईल. तर पंचांचा इशारा येतोय, गडी नॉट आउट आहे. दोन्ही संघांच्या कर्णधार तसेच खेळाडूंना सुद्धा विनंती आहे, पंचांना कुठल्याही प्रकारचा आपण दबाव द्यायचा नाहीये. जो निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. तर काहीसा क्लोज कॉल होता, परंतु देवा आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित उभे होते. चांगल्या प्रकारची चपळाई पाहायला मिळाली आपल्याला अंकुशच्या माध्यमातून, विकेट किपिंगच्या माध्यमातून. इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅट मधून फटका साधला जातोय देवाच्या. येतोय चौकार. सुंदर फटका साधला होता. स्टेट डाऊन द ग्राउंड. रजत यांच्या विरोधात केलेला हमला. इथे बॅटची कडा घेते चेंडू, चाला सीधा फाईन ऑफच्या दिशेने. येतोय अजून एक चौकार देवाच्या बॅट मधून. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते देवाच्या बॅट मधून. रजत यांच्या विरोधात उचललेला हमला पुन्हा डाऊन द विकेट आले. फटका चांगला सजवला होता, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही. आतापर्यंत एकूण 4 चेंडू झालेत, 10 धावा झाल्यात आतापर्यंत. पाहायला गेलं तर पहिला षटक मार्गस्थ आहे. अर्णव 11 हा संघ फलंदाजी मार्कवरती. तर इथे फॉलिंग स्वीप केलाय लेग साईडच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. चांगली फटकेबाजी केली जाते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. गॅप शोधण्याचा प्रयत्न होतोय वारंवार. देवा वैयक्तिक 9 धावांवरती खेळत आहेत. 4 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप, बॅटची लिडिंग एज, चेंडू चालला सरळ सीमारेषेच्या बाहेर. गडी बाद होतोय देवा. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अनमोल. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. तर बॅटिंग साठी दाखल झालाय फलंदाज
शिवम शिवम तिवारी फलंदाजीसाठी दाखल झालाय. तर गोलंदाजी मार्कवरती अनमोल दाखल झालाय. आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठल्या गेल्या. शिवम दुबे चुकीची दुरुस्ती केली जाते. पाहूया अनमोल विरुद्ध अंकित. फटका चांगला एक्झिक्यूट केला होता परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही. संघासाठी धावसंख्या वाढते 1 ने 12. एक गडी बाद झालाय. 1.1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चांगल्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळतंय. साई श्रद्धा क्रीडा मंडळ नालासोपारा चॅम्पियन लीग 2025 पर्व दुसरं लेगच्या दिशेने ब्लान्स केलाय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. शिवम हा सुद्धा एक नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन विभागातून बिलॉंग करतो खेळाडू. चांगल्या प्रकारचा खेळ त्याचा सुद्धा पाहिलाय मी. सतत चांगल्या प्रकारची फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. नक्कीच चांगला एक खेळाडू पाहायला मिळतोय शिवम. क्षमता आहे दोन्ही फलंदाजांकडे चांगल्या प्रकारचे फटके सजवण्याची. डाऊन द ग्राउंड विकेट आलाय. रजतच्या दिशेने मारलाय. इथे चेंडू काय घडतंय थोडासा चकवा दिला होता परंतु रोखून धरलाय. 3 धावा मात्र रोखू शकतायत आपल्या संघासाठी रजत. धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा एकदा 1.3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या झाली एकूण 15. दुसरा षटक मार्गस्थ आहे. इथे काय करते चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ निघून चालला आहे अंकुशच्या दिशेने आणि वाईटचा इशारा होते पंच अमित यांचा. काहीसं बोनसच्या स्वरूपामध्ये ही धाव दिली जाते गोलंदाज अनमोल यांच्या मार्फत. ऑफच्या दिशेने कव्हरला एक ड्राईव्ह केला परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. इथे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय जी डोकेदुखी असते दोन्ही फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. इथे फटका चांगला एक्झिक्यूट केला. इथे चेंडूने चकवा दिला. काय घडतंय हो येतोय चौकार. रिप्ले मध्ये पाहिला आपण ज्या प्रकारे त्याची फिल्डिंग केली जात होती परंतु थोडासा चेंडूने त्याला चकवा दिला आणि एक मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि चौकाराचा मोबदला मिळाला अंकितला. 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली एकूण 21. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन संतोष कांचन जे SK स्पोर्ट्सचे मालक आहेत नालासोपारा विभागामध्ये. SK स्पोर्ट्स हा ब्रँड नालासोपारा विभागात चांगल्या प्रकारच्या बॅट्स प्रोव्हाइड करतो. त्याचेच सर्व संतोष कांचन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. पहिला चेंडू संतोष यांचा सामना करेल अंकित. चांगल्या प्रकारे कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. इथे येतो अजून एक खणखणीत चौकार अंकितच्या बॅटमधून. चांगला फटका सजवला होता अंकितच्या बॅटमधून. कव्हरला चौकार मिळवतोय. संतोषांच्या विरोधात चढवलेला हल्ला. इथे काय करते थोडासा बीट झालाय. संधी होती रनआउट करण्याची परंतु चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतात अंकित आणि शिवम. संधी होती अंकुशकडे अंकितला बाद करण्याची परंतु तोही काही मिळवता आली नाही अंकुशाला. एक धाव मात्र रोखू शकत नाही. का कॉलिंग पाहायला मिळाले शिवम आणि अंकित यांची. चांगल्या प्रकारची एक धाव आपल्या संघाच्या खात्यामध्ये त्यांनी मिळवली आणि एका धावेनिशी धावतं वाढ संख्या झाली ते एकूण 26. पुन्हा एकदा शिवम टू संतोष. स्वीप केलाय. बॅटची काढा लागते. चेंडू सरळ चाललाय अंकुशच्या हातामध्ये. येतोय पंचांचा इशारा गडी बाद. बॅट्समनचं नाव कळवायचंय. फलंदाजी करणाऱ्या टीम विनय आलाय शिवमची जागा भरून करण्यासाठी.
चांगलं असं कमबॅक पाहायला मिळते संतोष यांचं. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय परंतु एक धाव चांगल्या प्रकारे पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. एका धावेनिशी संघात एक धाव वाढते. धावसंख्या झाली 27. 2 गडे बाद झाल्यात. 2.4 षटकांचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. तिसरा षटक मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. संतोष यांच्या माफ करा चुकीची दुरुस्ती करतोय. पाच चेंडू झाले तर धावसंख्या झाले 28. शेवटचा चेंडू असेल संतोष यांचा. इथे पट्टा सजवायचा प्रयत्न होता कव्हरला परंतु बॅटची लिडिंग लागून शेवटचं षटक घेऊन आयुष गोलंदाजी मार्गवरती दाखल झाले तर फलंदाजी मार्गवरती नव्याने फलंदाज सूरज दुबे फलंदाजीवरती दाखल झाले. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एकूण 28. नऊ 9.10 सरासरी पाहायला मिळाली आतापर्यंत. इथे फॉलिंग स्वीप स्टेट डाऊन द मारण्याचा प्रयत्न होता. इथे चप्पळही पाहायला मिळाली आहे परंतु एक चोरटी धाव मिळवत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावीनी संघात धावती वाढ संख्या झाली 29. इथे काय घडतंय सूरज दुबे ब्लान्स करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गडी बाद होतोय. दुर्गेश आलाय फलंदाजी मार्कवरती. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकदा स्वीप केले परंतु संतोष तिथे चांगली चपळाई दाखवत आहेत. एक धाव मात्र रोखू शकत नाही. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती अंकित पाहायला मिळतोय. तो आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते आहे. धावसंख्या झाली एकूण 30. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आयुष पाहूया काय करतोय. आपल्या संघाला कमबॅक करून देईल की त्याच्या विरोधात हाणामारी करतोय अंकित पाहणं गरजेचं असेल. चला पुढील मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली टॉसबॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. कैवारी डबल सी कैवारी CC आणि सेंट्रल पार्क या दोन्ही संघाचे कॅप्टननी टॉसबॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. सेंट्रल पार्क आणि कैवारी CC. चला दोन्ही संघाला ऑफिशियल पहिला पुकार असेल. दोन्ही संघाचे कॅप्टननी टॉसबॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. एक वाईटचा इशारा पाहायला मिळाला पंच अमित यांच्या मार्फत. एक वाढती धावसंख्या होते त्याच्यामध्ये 31. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. डान्सिंग डाऊन द विकेट टेस्ट फटका सजवला होता परंतु इथे आत्महत्या पाहायला मिळते आपल्याला अंकितची. गडी बाद होतोय. गडी क्रमांक 5वा हादरा लागतोय तो आधी अर्णविलवणी या संघाला.
5वा गडी बाद होतोय अंकितच्या स्वरूपामध्ये. बॅट्समन नेम कळवायचा आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला शेवटची वॉर्निंग आहे. एक तुमचा 12वा खेळाडू इकडे पाठवून द्यायचा आहे. विकास दुबे आपल्याला विनंती आहे, आपला पाठवून द्यायचा खेळाडू. एक खेळाडू पाठवून द्या विनंती आहे. आकाश आलाय फलंदाजी मार्क होती. डान्सिंग दमदगर विकेट मारण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज आयुष. एक चोरटी धाव मात्र रोखू शकत नाही. अजूनही 2 चेंडूंचा शेवटचा चेंडू आहे, माफ करा चुकीची दुरुस्ती करतोय. शेवटचा चेंडू आहे. धावा झाले 39. आकाश आलाय फलंदाजी मार्क होती. शेवटचा चेंडू त्याच्या हातामध्ये असेल. काय करतो आपल्या संघासाठी, किती धावा मिळवतोय. फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा घेता आला नाही. सरळ मारून दिला मैदानाच्या बाहेर. गडी बाद होतोय 6वा. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं दुख दिल छोड़ आया. एक मोड़ आया, मैं दुख दिल छोड़ आया. जाने कब गुजरा अमृतसर ओ कब जाने लाहौर. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिली इनिंग समाप्त झाली. 33 धावा झाल्यात. एकूण 34 धावांचं आव्हान दिले ते अर्णव इलेव्हन संघाने साईराज या संघाला. पाहूया 4 षटकांच्या म्हणजेच 24 चेंडू मध्ये 34 धावांचं आव्हान दिलंय. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. विनंती आहे दोन्ही संघांना 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. मित्रांनो विनंती, आपण येऊन इथे थांबायचं आहे. मॅच इकडून सुद्धा दिसते आहे तुम्हाला. साईराज तुमचा एक खेळाडू पाठवून द्यायचा आहे. 34 ला विन आहे. 4 षटक 34 धावांचं आव्हान साईराज या संघाला. पाहायला गेलं तर हे दोन्ही संघ याच परिसरातील, एक संघ बिलॉंग करतो ईस्ट मधून तर एक संघ बिलॉंग करतो वेस्ट मधून. म्हणजे पाहायला गेलं तर पुन्हा एकदा ईस्ट विरुद्ध वेस्ट असा हा सामना रंगणार आहे. सुपर 8चा सामना. इकडून जो संघ जिंकेल तो संघ पात्रता फेरीमध्ये म्हणजेच सेमीफायनलच्या राऊंडमध्ये पाहायला मिळतील. दोन्ही संघांना शुभेच्छा. 4 षटकांची ही मॅच उरलेली आहे. 34 धावांचं आव्हान असेल साईराज या संघासमोर. अशा प्रकारचं खेळ पाहायला मिळते दोन्ही संघांच्या मार्फत. सर्कल क्रिकेट असल्यामुळे क्षेत्ररक्षण आपल्याला खुललेलं दिसतं. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर पॉवर प्ले असतो परंतु बॉक्समध्ये पॉवर प्ले क्वचित पाहायला मिळतं. रजत या खेळाडूचा खेळ मी पाहिलाय आत्ताच पार पडलेल्या एका चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये म्हणजेच ड्रीम मोटर्स चषकमध्ये. या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला आहे. मॅन ऑफ द सिरीजची सायकल या खेळाडूच्या नावावरती आहे. तोच फलंदाज दाखल झाल्या क्रीजवरती. तर सामना करेल देवा. गोलंदाजीवरती दाखल झालाय. हा सुद्धा गोलंदाज एक नामी गोलंदाज म्हणून एक ऑलराऊंडर अशी त्याची ख्याती याच विभागातून बिलॉंग करतो. पहिला चेंडू गचाळ पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा येतोय पंच अमित यांचा. सुरुवात झाली आहे बोनसच्या स्वरूपामध्ये. ही गोलंदाजी हाताळणं भरपूर महाग ठरेल अर्णव इलेव्हन या संघाला. विकेटच्या पाठीमागे पाहायला गेलं तर विकास दुबे एक चांगला खेळाडू हा सुद्धा आहे. पुन्हा एकदा ब्लान्स केलाय लेगच्या दिशेने. फाईन लेगला चेंडू जाईल. चेंडूची क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. आता मात्र केदार फलंदाजीवरती दाखल झालाय. 8ची सरासरी 8.50ची सरासरी राखायची दोन्ही फलंदाजांना प्रत्येक षटकाच्या मागे. एक चेंडू 2 धावा झाल्यात. इथे पुन्हा एकदा काय घडतंय, पंचांचं बोट हवे हात हवेत येत आहेत आणि वाईटचा इशारा येतोय. 2 बोनस दिलेत आतापर्यंत देवा यांनी. एक चेंडू झालाय 3 धावा झाल्यात आतापर्यंत. वाईट आणि नो याच्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल देवा यांना, अन्यथा थोडासा मागे सरकू शकतो तुमचा संघ.
थोडासा संत गतीचा खेळ पाहायला मिळतोय, कारण रजत आणि केदार यांना माहिती आहे आपल्याला 2 बोनस आलेत, म्हणजेच 6 चेंडूवरती 6 धावा जरी टिपल्या तरी आपण त्या सरासरीपर्यंत जाऊ शकतो. हा दोन्ही संघातल्या दोन्ही फलंदाजांचा मनसुबा असेल. पुन्हा एकदा देवा, हो इथे थोडंसं कमबॅक केलंय, काहीसा कानमंत्र पाहायला मिळाला देवा यांच्यासाठी. चकवा दिलाय, आता मात्र बांधून ठेवलाय. कमबॅक केला जातोय देवाच्या मार्फत रजत विरोधात. 3 चेंडू 4 धावा झाल्यात. पुन्हा एकदा कट केलाय, क्षेत्ररक्षण होईल. तत्पूर्वी 1 धाव मात्र रोखू शकत नाही. चपळाई पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एकेरी धावेवरती समाधान मानवलं ते केदार आणि रजत यांना. 4 चेंडू झालेत, 5 धावा झाल्यात आतापर्यंत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकातील. इथे कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची लिडिंग एज इथे. चेंडू चाललाय सरळ. फाईन ऑफला 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 5 चेंडू झाल्यात, धावा झाल्यात त्या 6. कोणते मोठे पटके सजवण्यामध्ये यशस्वी नाही ठरत आहे दोन्ही फलंदाज. थोडासा बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो देवा. आपल्या नावाच्या प्रमाणे साजेशी कामगिरी करतोय. 2 वाईड वगळता त्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. शेवटचा चेंडू सामना करेल रजत. इथे काय घडतंय, पुन्हा एक बोनस वाईटच्या स्वरूपामध्ये. मागे विकेट किपिंगला थोडीशी चुकी करतायत विकास दुबे आणि त्याच्याच मोबदल्यात 1 चोरटी धाव मिळवतात दोन्ही फलंदाज आणि धावसंख्या वाढते. 2 निशी धावा झाल्यात. ते एकूण 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण 9 धावा झाल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. केदार दाखल झालाय फलंदाजी मार्कवरती. इथे काय घडतंय, पुन्हा एकदा वाईट. विकास दुबे नाराज आहेत. बोनसच्या स्वरूपामध्ये बऱ्याच धावा खर्च केल्यात देवा यांनी. शेवटचा चेंडू अजूनही. पुन्हा एकदा तोच चेंडू. पुन्हा एकदा पंच अंपर अमित यांचे हात हवेमध्ये आणि अजून एक बोनस दाखल झालाय. काहीच हे महागडं षटकच म्हणावं लागेल. आतापर्यंत एकूण 11 धावा झाल्या. तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू. प्रेक्षक विचार करत होते ही ओव्हर आता संपेल, परंतु लगातारचे 3 वाईट पाहायला मिळाले. शेवटचा चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळाला. निर्धाव षटक हाताळतोय पुन्हा एकदा देवा. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावा संख्या झाली एकूण 11. सरासरीपेक्षा 3 धावा जास्त आल्यात. थोडस महागडं ठरत आहेत. पाहायला गेलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावा झाल्या त्या एकूण 11. पाहायला गेलं तर 7 वाईट हाताळलेत देवा यांनी. दुसरा षटक घेऊन अतुल दाखल झालाय गोलंदाजी मार्गवरती. विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचे खेळाडू आणि तसेच प्रेक्षक, विनंती आहे आपण थोडं बाजूला व्हायचंय. पंचांचा इशारा आम्हाला कळणार नाही. अतुल दाखल झालाय गोलंदाजी मार्गवरती. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज ओळखला जातो नारासोपरा पूर्वेकडून. हो काय गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय रजत. याला मेहनत करावी लागेल. अतुल यांना सुद्धा पहिल्या षटक महागडं ठरले. 7 वाईड आले होते, म्हणजेच काही न करता एका षटकाची म्हणतात ना आपण बॉक्सच्या क्रिकेटमध्ये एका चेंडूवरती 1 धाव कंपल्सरी घेतात, म्हणजे 6 चेंडू ते 6 तिथे 7 वाईड आले होते. रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता, परंतु काहीसा चेंडू वरच्या साईडला राहिला. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. धाव संख्या झाली एकूण 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 12. पुन्हा एकदा केदार दाखल झालाय. सामना करेल अतुल यांचा. ड्राईव्ह केलाय, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली क्षेत्ररक्षण करतोय अतुल. कमबॅक करून दिलंय आपल्या संघाला. मला वाटतं देवा यांची झालेली चूक भरून काढण्यामध्ये यशस्वी ठरते आतापर्यंत अतुल. 3 चेंडू हाताळलेत.
चांगलंसं बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. 15 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता पाहायला गेलं तर. डाऊन द ग्राउंड आले इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सूरज दुबे यांच्या मार्फत. चेंडू जवळजवळ सीमारेषेच्या बाहेर चालला होता परंतु चांगल्या प्रकारची उसळी घेतली आणि एक धावावरती समाधान मानावं लागलं रजत आणि केदार यांना. 3 धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतात सूरज दुबे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच आता मेहनत करायला घेतली आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंनी. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. हो येतोय वाईट. हे 8 बोनस जर सोडले ना तर मला वाटतं फक्त 6 धावा केलेत बॅट मधून. हे 8 बोनसचे जे मिळालेत ना त्याचे रन व्यतिरिक्त फक्त 6 धावा केल्यात म्हणजे तर 10 चेंडू मध्ये फक्त 6 धावा केल्यात आणि तुम्ही 8 बोनस टाकलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा रजत वारंवार तोच फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु काहीसं अयशस्वी ठरतात रजत. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. धाव संख्या झाले एकूण 15 झाल्यात. शेवटचा चेंडू असेल. चांगल्या प्रकारचं कमबॅक केलंय आतापर्यंत अतुलने. 13 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील केदार दाखल झालाय. किती धावा कुठतो आपल्या बॅट मधून पाहणं गरजेचं. पुढे आला डाऊन द विकेट. येतोय चौकार केदारच्या बॅट मधून खणखणीत. शेवटच्या चेंडूवरती चौकार मिळवतोय आणि आपल्या संघाला काहीच बांधून ठेवलं होतं गोलंदाजाने परंतु आता ओपन केलंय. शेवटच्या चेंडूचे चौकार आलाय. धावा वाढतात 4 ने एकूण झाल्यात 19. काहीसा रंगतदार सामना पाहायला मिळतोय. इकडून जो संघ जिंकेल तो सरळ जाईल सेमीफायनल मध्ये. म्हणजेच मेहनत दोन्ही संघांना आहे. जो संघ पराभव होईल त्या संघाला 365 दिवसांची वाट बघावी लागेल या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी. 12 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. जल्लोष पाहायला मिळतोय साईराज 11 या संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती शिवम दाखल झालेत. रफ्तार का राजा म्हणून ओळखले जातात संतोष भवन या विभागामध्ये. कामगिरी करावी लागेल. 12 चेंडू 15 धावा. पहिल्या चेंडूवरती फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे काय करतंय गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू सरळ चालला सीमारेषेच्या बाहेर. येते 4 धावा. बाईचे 4 धावा येत आहेत. काही न करता गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. सुंदर चेंडू हाताळला होता परंतु घाई केली. चेंडू 2 पायांच्या मधून निघून गेला. चौकार मिळवतोय. आता इक्वेशन बदललंय. जिथे 12-15 होते तिथे 11 बॉल मध्ये 11 बॉल टू रन इक्वेशन आलाय. करावं लागेल मेहनत तुम्हाला करावीच लागेल. दोन्ही संघ दबावाच्या पाहायला मिळतंय. तर हा सामना अतितटीचा झालाय. पाहायला गेलं तर 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बॉल टू रन आहे. एखादा चांगला चेंडू कमबॅक करून देईल तर एखादी चूक आता तुम्हाला ही महाग पडू शकते. पाहायला गेलं तर भरपूर असे बोनस खर्च केले तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या म्हणजे अर्णविल या संघाने. ते बोनस जर सोडले ना तर हा एक हाती मॅच झाली असती तुमची. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय परंतु 1 धाव मात्र रोखू शकत नाही. बॉल टू रन इक्वेशन पुन्हा एकदा चालू आहे. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. काहीसा बांधण्यामध्ये यशस्वी ठरले होते रजत आणि केदार यांना परंतु ज्या एक्स्ट्राच्या धावा आल्या वाईड आणि तसेच आता एक मिड फिल्डिंग पाहायला मिळाली. हे जर सोडले तर चांगल्या स्थितीमध्ये होता संघ अर्णव 11. इथे पंचांचा पुन्हा हात हवेमध्ये. अजून एक बोनस दाखल झालाय. आता मात्र थोडस दबाव कमी केला जातोय गोलंदाजा मार्फत बॅटिंग करणाऱ्या संघाचा. आता एक चेंडू वर आलाय. 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता. थांबावं लागेल. ड्राईव्ह केलाय परंतु इथे पुन्हा एकदा चुकी झाली असती परंतु थोडस चपळाई पाहायला मिळाली देवा यांची.
8 बॉल 7 पाहिजेत. पाहूया 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. केदार दाखल झालाय. पुन्हा एकदा डाऊन द विकेट आल्याबद्दल इथे अजून एक चुकी. Make some noise for the Desi boys. The boys. The boys. नक्कीच पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जवळजवळ बोनस देऊन हा सामना एक हाती सोपवून दिला सायराज संघाकडे. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती कमबॅक केल्या जाते. अजूनही सामना चालू आहे. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. काहीसे खेळाडू नाराज पाहायला मिळत आहेत अर्णव इलेव्हन या संघाचे, कारण क्षेत्ररक्षण त्या प्रकारचं नाही झाले ज्या प्रकारची अपेक्षा होती. सूरज दुबे दाखल झालाय. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. इथून तुम्हाला मेहनत करावी लागेल. 6 चेंडू आणि 3 धावा. काय होईल? थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जवळ घेतले जाते. 1 धाव रोखण्याचा प्रयत्न असेल. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि कोणता संघ पराभवाच्या दिशेने जातोय? जवळजवळ मला वाटते प्रेक्षकांच्या माहितीप्रमाणे हा सामना एक हाती झुकलाय साईराज या संघाकडून आणि तो दाखल झाला सेमीफायनल मध्ये.